सामाजिक जाणीवेतून वैद्यकीय व्यवस्थापन क्षेत्रात पदार्पण. ज्येष्ठ पत्रकार अनिरुद्ध देवचक्के यांचं प्रतिपादन. सुरभी हॉस्पिटलच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल दीनदयाळ परिवाराच्या वतीने करण्यात आला सत्कार. पत्रकारितेत विविध पदावर कार्यरत असताना वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित मदतीसाठीचे फोन मला यायचे. तेव्हा या क्षेत्रात आपलं जवळचं कोणीतरी असावं तरच आपल्याला तातडीनं वैद्यकीय मदत सवलतीच्या दरात मिळू शकते हे जाणवलं. सुरभी हॉस्पिटलसोबत काम करण्याची संधी ज्यावेळेला मिळाली त्यावेळेला याच सामाजिक जाणीवेमधून आपण वैद्यकीय व्यवस्थापन क्षेत्रात प्रवेश केल्याचं ज्येष्ठ पत्रकार आणि श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिरुद्ध देवचक्के यांनी सांगितलंय. आज माझ्यामध्ये आहे त्यामुळे मी दीनदयाळ परिवार आणि दीनदयाळ नागरी पतसंस्था सर्व पदाधिकारी आणि सर्व परिवाराचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो. अनेकांना आश्चर्य वाटलं की पत्रकारिता सोडून हा बाबा इकडं कुठं जाऊन बसला पण त्याचा विषय असा साधारणतः आहे की साधारणतः 30 वर्षापासून मी जेव्हा संपादक म्हणून काम करत होतो त्याही वेळेला अनेकांचे फोन असे येत राहायचे की या हॉस्पिटलमध्ये हा पेशंट ॲडमिट आहे त्याला थोडंसं डॉक्टरांना फोन करा. आणि हे सगळं काम करत असताना लक्षात असं आलं की मोठे मोठे हॉस्पिटल बघितल्यानंतर सर्वसामान्यांच्या मनामध्ये वेगळी असुरक्षिततेची भावना निर्माण होते की इतक्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जावं की नाही. आणि जर जायचं असेल तर तिथं कुणीतरी आपल्या हक्काचं आपल्या परिचयाचं कुणीतरी एक जण असावं लागतं. आणि अशा पद्धतीची भावना प्रत्येकाच्या मनामध्ये आहे त्याची मला नेमकी जाणीव आहे. आणि पत्रकारितेमध्ये असताना जो सेवाभाव या ठिकाणी माझ्याकडनं जो काही जपण्याचा प्रयत्न झाला त्याच भावनेतून आता ही वैद्यकीय सेवा समाजाची आपल्या हातून काहीतरी घडावी या उद्देशानं मी त्या ठिकाणी ही जी मोठी जबाबदारी आहे ती स्वीकारलेली आहे. माझ्याबरोबर आमचे मेडिकल डायरेक्टर आहेत डॉक्टर वैभव अजमेरे आणि त्यांच्यासह 10-15 अतिशय चांगल्या मोठ्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्यांनी अभ्यास केलेला आहे असे सर्व तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्या ठिकाणी कार्यरत आहे. माझ्याबरोबर आमचे डायरेक्टर बिझनेस डेव्हलपमेंट डॉक्टर अमित पवार आहेत, डायरेक्टर ॲडमिनिस्ट्रेशन ॲडव्होकेट गणेश शेंडगे आहेत आणि जवळपास 350 जणांचा स्टाफ त्या ठिकाणी ही सेवा देण्यासाठी त्या ठिकाणी उपलब्ध आहे. सर्वात अत्याधुनिक अशा सेवा सुविधा आपल्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत आणि त्याचा लाभ हा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा किंवा सर्वसामान्यांना याची माहिती व्हावी या उद्देशानं जेवढे काही प्रयत्न करता येतील तेवढे करण्याचा प्रयत्न आमच्या टीमचा इथून पुढेही राहणार आहे. आणि त्यामुळे या कॅम्पच्या माध्यमातून आपल्याला अतिशय लोकांनाही त्याचा 100% उपयोग होईल आणि इथून पुढेही कॅम्पमध्ये ज्यांची नोंदणी होईल त्यांना पण आपण चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सुविधा देण्याचा प्रयत्न निश्चितपणे करणारच आहोत. आज आपण माझा सत्कार या ठिकाणी केला त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि सर्वांना धन्यवाद देतो. थांबतो. नमस्कार. सुरभी हॉस्पिटलच्या चेअरमनपदी त्यांची निवड झाल्याबद्दल दीनदयाळ परिवाराच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. पंडित दीनदयाळ नागरी सहकारी पतसंस्थेच्या आनंदी बाजार येथील मुख्य कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला. पतसंस्थेचे चेअरमन भाजपा नेते वसंत लोढा, बाळासाहेब भुजबळ यांच्या हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना वसंत लोढा म्हणाले की पंडित दीनदयाळ पतसंस्था आणि परिवार यांच्याशी घनिष्ठ संबंध असलेले अनिरुद्ध देवचक्के यांनी काम करताना सतत सेवाभाव जपलाय. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी पत्रकारिता, राजकारण, समाजकारण, अर्थकारण अशा विविध क्षेत्रात चांगला नावलौकिक मिळवलाय. आता मोठ्या व्यवस्थापनाखाली असलेल्या नगरच्या आरोग्य सेवेला उभारी देणाऱ्या सुरभी हॉस्पिटलच्या चेअरमनपदी त्यांची निवड झाल्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि अशा मोठ्या हॉस्पिटलमध्ये आमचा हक्काचा माणूस या पदावर पोहोचल्यानं पतसंस्था आणि परिवाराच्या सदस्याला मोठं समाधान आहे. अशा मोठ्या हॉस्पिटलमध्ये आमच्यापैकी कोणाला मदत लागली तर ती सहज उपलब्ध होईल हा आत्मविश्वास आम्हाला मिळाला. आज आपण या ठिकाणी नगर जिल्ह्यातले ज्येष्ठ पत्रकार पंडित दीनदयाळ परिवाराचे सल्लागार, पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे ज्येष्ठ सभासद अनिरुद्ध देवचक्के हे पत्रकारितेतून थोडं बाजूला होऊन एका नवीन क्षेत्रामध्ये त्यांनी पदार्पण केलं. नगर शहरातलं प्रसिद्ध असं हॉस्पिटल सुरभी हॉस्पिटल ज्यांनी त्या हॉस्पिटलनी कोविडच्या काळामध्ये नगर शहरातल्या कोविडग्रस्त लोकांना फार मोठं सहकार्य त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून मिळालेलं आहे. अशा या हॉस्पिटलच्या त्यांची जी काही कार्यकारिणी आहे त्या हॉस्पिटलचे जे
ट्रस्ट आहे सुरभीचं, त्याचे जे विश्वस्त आहे त्यातनं अनिरुद्धजी पण त्यातले एक विश्वस्त होते आहेत. परंतु या सगळ्यांनी त्यांच्या मॅनेजमेंट कमिटीच्या हॉस्पिटलच्या चेअरमनपदी त्यांची निवड झाली. आरोग्य क्षेत्र आज आपण पाहतो की फार अवघड परिस्थिती आहे. गोरगरिबांना सेवा मिळणं, शासनाच्या बऱ्याच योजना आहेत, परंतु त्या योजना राबवलं जाणं किंवा त्या गरजूंपर्यंत जाणं हे फार अवघड काम झालेलं आहे. हॉस्पिटल, प्रायव्हेट हॉस्पिटल म्हणले की तिथं सगळं पैशाचा विषय केला जातो, परंतु अनिरुद्ध देवचक्के ज्या निश्चित तयार झालेले आहेत. एक सेवाभावी राष्ट्रीय सेवक संघाच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर त्यांचा जो मूळ बेस आहे तो सेवेचा, आणि तेच काम त्यांना आता या काळात मिळालेलं आहे. आणि त्यामुळं सुरभी हॉस्पिटलच्या माध्यमातून गोरगरिबांना, गरजूंना एक फार चांगल्या प्रकारे सुविधा त्या ठिकाणी मिळवून देण्याचा त्यांचा संकल्प आहे. नुसतं हॉस्पिटल, मोठं हॉस्पिटल, मोठमोठ्या मशिनरी, मोठ्या प्रमाणात बिल आकारणे हा त्यांचा उद्देश नाही आहे. लोकांना शेवटी आर्थिक बाजू लागतीच, परंतु सर्वसामान्य लोकांना ह्या आरोग्य सेवेचा चांगल्या प्रकारे कसा उपयोग होईल ह्या दृष्टिकोनातनं त्या संपूर्ण मॅनेजमेंटनं अनिरुद्धजी देवचक्के यांच्यावरती जबाबदारी टाकलेली आहे. आणि त्याचाच पहिला एपिसोड म्हणता येईल जो 2 तारखेला घडतोय की पंडित दीनदयाळ परिवार, पंडित दीनदयाळ पतसंस्था आणि सुरभी हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण मोठं आरोग्य निदान महाशिबिर आपण आयोजित केलेलं आहे. आणि चांगल्या प्रकारे या महाशिबिराचं नियोजन चाललेलं आहे आणि चांगल्या शहरात त्या माध्यमातून वातावरण झालेलं आहे. आणि एक चांगल्या प्रकारची सुविधा भविष्यामध्ये पण या शिबिरार्थींना मिळावी अशा पद्धतीचा संकल्प, उपचाराकरता वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी सवलती, त्याचबरोबर आर्थिक दृष्टिकोनातून पण मोठ्या प्रमाणात सवलत या शिबिरार्थींना मिळेल अशा पद्धतीचं नियोजन सुरभी हॉस्पिटलला केलेलं आहे. आणि त्यामुळं त्यांचा हा पहिला उपक्रम त्यांच्या कारकिर्दीतला 2 तारखेला सुरू होतोय. त्यांनी हे जे काही सेवाभावी वृत्तीचं काम हाती घेतलेलं आहे ते काम अशाच पद्धतीने वाढो अशी मी त्यांना शुभेच्छा आपल्या सर्वांच्या वतीने देतो. यावेळी संस्थापक वसंत लोढा, बाळासाहेब भुजबळ, सोमनाथ चिंतामणी, महावीर कांक्रिया, संग्राम म्हस्के, राजकुमार जोशी, माऊली मामा गायकवाड, बाबासाहेब साठे, निलेश लोढा, निलेश चिपाडे, विक्रम शिंदे, अमोल भांबरकर, राजेश कुसळकर आदी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज.